हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आपण आज बनवणार आहोत साल असलेल्या उडदाच्या डाळीचं घुट्टं. आमच्याकडे याला घुट्टं बोलतात, तुम्ही आमटीही बोलू शकता. तर इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. इथे मी डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हिला शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि याच्या 3 शिट्ट्या होऊ देऊया. त्यानंतर आपण इथे वाटण करणार आहोत. त्यासाठी मी इथे लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या, जिरं आणि अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी फोडणीसाठी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि कढीपत्त्याची 4-5 पानं घेतलेली आहे. इथे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. कुकरची वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतरच झाकण ओपन करायचं. इथे मी फोडणीसाठी पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आता आपण त्यामध्ये जिरं ॲड करूया. बघा, कांदा छान असा फ्राय होतोय. कांद्याला छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. बघा, असं छान असं जाडसर, खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असं मिक्सरला छान वाटून घ्यायचं. आता हे आपण तेलात ॲड करूया. फ्राय करून घेऊया आणि यामध्ये हळद ॲड करूया आणि आपला घरगुती काळा मसाला असतो तो अर्धा चम्मच फक्त ॲड करूया. मसाले छान असे मिक्स करून घेऊया. बघा, आपले मसाले छान असे फ्राय झालेले आहे आणि छान त्याला तेलही सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली उडदाची डाळ ॲड करूया. बघू शकता, डाळ छान शिजलेली आहे. आता ही डाळ मी मसाल्यांमध्ये ॲड करते. संपूर्ण डाळ ॲड करूया आणि डाळीला छान असं मिक्स करून घेऊ. तर इथे बघा, संपूर्ण डाळ मी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आहे. पूर्णपणे मिक्स करून घ्यायची. इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे. खूप अशी पातळही नाही आणि खूप असं घट्टही करणार नाही. बघू शकता तुम्ही, इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर सगळ्यात लास्टला ॲड करूया मीठ. मीठ चवीनुसार ॲड करा. हे बघा, मी इथे डाळ खूप अशी घट्टही केलेली नाही, खूप अशी पातळही केलेली नाही. आता ही डाळ शिजून छान अशी घट्ट होणार आहे. आता आपण हिला 10 ते 15 मिनिटं छान अशी उकळू देऊया. हे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी छान तयार झालेली आहे. चला तर मग गरमागरम भाजी सर्व करूया. तर इथे गरमागरम छान असं आपलं उडदाच्या डाळीचं घुट्टं, आमच्याकडे याला घुट्टं बोलतात, तुम्ही त्याला आमटीही बोलू शकतात. हे बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही छान खाऊ शकता. सोबत कांदा, पापड, खूप छान अप्रतिम लागतं. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.